आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाचे आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग। रामकृष्ण हरी माऊली, मी संदीप देसाई। भेटी लागी जीवामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। ज्ञानोबा माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी लाखो वारकरी आळंदीत दाखल झाले। या सोहळ्यासाठी अलंकापुरी तब्बल 2 लाख वारकरी जमले। इंद्रायणी काठी वैष्णवांची मांदी आळी जमली आहे। टाळ मृदुंग आणि माऊलीच्या गजरामध्ये अवघा इंद्रायणी काठ दुमदुमून गेलाय। राज्यातूनच नव्हे तर देशभरातून वारकरी जे असतील आणि त्याचबरोबर विठ्ठल भक्त जे आहेत ते आळंदीमध्ये दाखल झाले। याविषयी बोलण्यासाठी आपली करस्पॉन्डंट हलिमा कुरेशी आपल्या सोबत आहे। हलिमा, आपण बघतोय की इंद्रायणीचा काठ अगदी वारकऱ्यांनी फुलून गेलेला आहे। राज्यातूनच नाही तर देशभरातून वारकरी जमलेले आहेत। काय सांगशील, काय भक्तिमय वातावरण? संदीप, भक्तिमय वातावरण गेल्या 3-4 दिवसांपासून मी अनुभवते। देहूचं प्रस्थान काल झालं, नंदावाड्यामध्ये तुकाराम महाराजांचा मुक्काम होता सगळ्या पालखीचा, आणि त्यानंतर आता आकुर्डीकडे ही सगळी पालखी निघालेली आहे। आणि आज ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळा जो आहे तो आपण अनुभवतोय। एक वेगळा आनंदोत्सव जो आहे तो आपण इथं अनुभवू शकतो। संजीवन समाधी सोहळा आपण ह्या सगळ्यांनाच म्हणतो, आणि जिथे ज्ञानेश्वर महाराजांनी 13व्या शतकामध्ये त्यांनी संजीवन समाधी जी आहे ती त्यांनी घेतलेली आहे, आणि त्याचाच एक वेगळा आपण म्हणूया त्याच्या स्मरणार्थ म्हणूया। आणि ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी असेल या सगळ्या गोष्टींचा एक आपण म्हणूया की एक त्याच्यातली जी संजीवनी म्हणूया ती आपण जे अनुभवतो, आणि ती या सगळ्या वारकऱ्यांच्या सुरुवातीने अनुभवतो। आपण जर पाहिलं तर प्रत्येकाने खांद्यावरती आपल्या भगव्या पताक आहेत, गळ्यात टाळ आहेत, वीणा आहेत, त्याचबरोबर सुखवाजाचा एक धीन आहे, आणि त्या सगळ्या तालावरती हे सगळे वारकरी जे ते माऊलीमय आपल्याला झाले दिसतात। ज्या प्रकारे आपण सुरुवातीलाच म्हणलं की आज हा जो आनंद सोहळा आहे हा सगळा आनंद सोहळा एका वेगळ्या रूपामध्ये जाऊन मिळत असतो, आणि ते रूप जे आहे ते अर्थातच विठुरायाचं असतं। आपण पाहतो इथे आपण जर बघितलं मी आपल्याला सगळ्यांना दाखवतो मंदिराचा सगळा परिसर आहे जिथे ही सगळी सुरुवात झालेली आहे। आता दिंड्या हळूहळू प्रदक्षिणा मारतायत। आज गुरुवार आहे, त्याच्यामुळे गुरुवारच्या दिवशी पालखी सोहळा जो असतो तो उशिरापर्यंत प्रस्थान सोहळा जो असतो आणि दर गुरुवारी इकडे प्रदक्षिणा घातल्या जातात मंदिराला, आणि त्यानंतर पालखी सोहळा जो असतो त्याला सुरुवात होते आणि मग प्रस्थान होतो। त्याच्यामुळे रात्री उशिरा होईल प्रस्थान ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं, आणि त्यामुळे हे सगळे वारकरी जे आहे त्याच्यामधला उत्साह जो आहे तो द्विगुणित आहे, जास्त वेळ मिळतो। कीर्तन प्रवचनानंतर रंगतातच, मात्र त्याचबरोबर आपण जर पाहिलं की आनंदाची गुढी असते ही, आणि ही गुढी घेऊन भागवत संप्रदाय जो असतो जो माणुसकीची पताका घेऊन नेहमीच फडफडत असतो तोच भागवत धर्म जो आहे तो चिरस्थायी आहे, आणि तो समजून घ्यायचा ही एक शिकवण जी आहे ते ज्ञानेश्वर महाराजांनी दिली। ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी माणूसपण सांगितलंय, त्यांनी अखंड विश्वासाठी पसायदान मागितलं की आता विश्वासमके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषणी मध द्यावे पसायदाने। ज्याच्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी माणुसकीची आणि माणसासाठी असलेल्या सुखा समाधानाची जी ओढ आहे त्यांनी पसायदानच मागितली, अखंड विश्वासासाठी त्यांनी पसायदान मागितलं, आणि त्याचबरोबर त्यांनी संजीवन समाधी जो आहे ती घेतली। आणि हे सगळं जे आहे आळंदी नगरी जे अलंकापुरी आपण म्हणतो की अलंकापुरी आज भारावलेली आहे, असं सगळं वातावरण आहे। संदीप, हलिमा, तू वातावरण जे भक्तिमय झालेलं वातावरण आहे ते तू दाखवलेलं आहेस। तुझ्याकडून अजूनही माहिती घेणार आहोत वारीमधली, आणि एकंदरीतच आळंदीमध्ये कशा प्रकारे वातावरण आहे। वारकरी तल्लीन होऊन माऊलीचा गजर करताना दिसतायत। तुझ्याकडून इतरही माहिती घेणार आहोत। आपण बघितलं की महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सुद्धा या वारकरी जे आहेत किंवा विठ्ठल भक्त जे आहेत हे आळंदीमध्ये दाखल झालेले आहेत। कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांच्या दिंडीमध्ये गेल्या 7 ते 8 वर्षांपासून चेन्नईतले विठ्ठल भक्त वारीत सहभागी होतात, आणि त्यांच्याशीच बातचीत केली आपली रिपोर्टर हलिमा कुरेशीनं। संसार सोहळा न आवडे मनाला लागला टकळा पंढरीचा, अशीच अवस्था अवघ्या महाराष्ट्राची झालेली आहे। मात्र या महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यातूनही अनेक जण या वारीत सहभागी होतात। असंच एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल ते बाबा महाराज सातारकर यांच्या दिंडीचं, कारण की या दिंडीमध्ये गेले 7 ते 8 वर्षापासून चेन्नई म्हणजेच आपल्या तामिळनाडू राज्यातील काही लोक जे आहेत त्यामध्ये सहभागी होत आहेत। आपण त्यांच्याशी बोलूयात, नेमका त्यांना हा विठूचा जो प्रवास आहे तो कसा जाणवतोय। महाराष्ट्राला तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, पण हे चेन्नईत कशा प्रकारे होतंय हे आपण जाणून घेऊयात। रामकृष्ण हरी माऊली। रामकृष्ण हरी।
और क्या कहेंगे, आपको पंढरपुर विट्ठल ये सब कब मालूम हुआ और आप यहाँ पर शामिल हुए, तो किस तरीके से आप ये सब फीलिंग जो है, ये जो भावना है, वो कैसे कहेंगे? बहुत बहुत धन्यवाद। रामकृष्ण हरी। ये तमिलनाडु में हमारा आदमबाकम मुल्क में पंढरपुर जैसा एक मंदिर बनाया, स्केल टू स्केल बना के रखा है और हर दिन सुबह और शाम को भजन होता है और हम लोग एकादशी, वैकुंठ एकादशी, कार्तिक एकादशी, आषाढ़ी मनाते हैं, सब लोग मनाते हैं। हम लोग पूरा जो इधर का जो कार्यक्रम है हम लोग वहीं पे मना रहे हैं और विठल को हम उधर लेके गए हैं, ऐसा आप समझ सकते हैं। वहीं से और हमारा जो गुरुजी है तुकाराम गणपति महाराज करके हैं, वो कडेनल्लूर में रहते हैं और अभंग पूरा गाते रहते हैं, अभंग का पूरा प्रवचन करते रहते हैं, अभंग का भावनार्थ जो है वो हम लोग को सिखाते रहते हैं। खरं तर भक्ती ही गोष्ट अशी असते की मनात देवाच्या दर्शनाची आस असली की बस, भाषा प्रांत या कसल्याच अडचणी त्यामध्ये येत नाहीत। या चेन्नईच्या वारकऱ्यांनी गायलेली मराठी अभंग ऐकले की हा विश्वास आणखी दृढ होतो। विठ्ठल भरवा माधव भरवा विठ्ठल भरवा आपण बघितले की चेन्नईच्या वारकरी आणि विठ्ठल भक्त आहेत, त्यांनी गायलेला हा मराठीमधून अभंग अतिशय चांगल्या प्रकारे असा अभंग गायलेला आहे। भेटी लागी जीवामध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय आणि ब्रेक नंतर पाहूया अनगडशहा बाबांच्या दर्ग्यात तुकाराम महाराजांच्या पालखी प्रवासातला पहिला विसावा, हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक। ज्ञानी यांचा राजा गुरु महारावा असं माऊलींचं वर्णन केलं जातं। माऊलींचा लवाजमा अगदी राजासारखा। माऊलींच्या पालखीची शोभा वाढते ती अब्दागिरीने। अब्दागिरीचा मान योगेश अरुमाळी यांच्या कुटुंबियांकडे असतो। याविषयी त्यांच्याशी बातचीत केली आमची करस्पॉन्डंट हलिमा कुरेशीनं। आज ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रस्थानाचा दिवस आहे आणि त्याचीच आपण पाहूयात की रेलचेल मंदिरामध्ये सुरू आहे। ज्ञानेश्वर माऊली हा एक वेगळा सोहळा आहे। हैबत बाबा अरफळकरांनी तो सुरू केला होता। या सोहळ्याला अनेक अर्थांनी वेगवेगळे महत्त्व आहे। अब्दागिरी पण असते या सोहळ्यामध्ये। अब्दागिरी नेमकी काय असते आणि ती या सोहळ्याबरोबर काय असते हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्याबरोबर आहेत योगेश अरुमाळी, आपण त्यांना विचारूयात। रामकृष्ण हरी माऊली। कृष्ण हरी। मला सांगा अब्दागिरी काय असते आणि त्याचं काय महत्त्व आहे या सोहळ्यात? अब्दागिरी म्हणजे एक चांदीचा सर्कल असतो, त्याला गरुड टक्का सुद्धा म्हटलं जातं। ज्ञानेश्वर महाराज हे श्रीगुरु असून ते महाविष्णूचा अवतार समाजात मानला जातो। ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर। हे नामदेव महाराजांच्या उक्तीप्रमाणे माऊली हे महाविष्णूचा अवतार आहे आणि विष्णूचा अवतार असल्यामुळे भगवान विष्णूचे सेवक जे गरुड आहेत आणि प्रभू रामरायाचे सेवक हे हनुमंत आहे। तर माऊली त्यांचा अंशतः अवतार असल्यामुळे माऊली ज्यावेळी पालखीमध्ये विराजमान होती आणि बाहेर मंदिराच्या बाहेर निघती तर ती राजाच्या ऐश्वर्यात, ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज, तर ते ऐश्वर्यामध्ये निघणार ही अशी परंपरा श्री गुरु हैबतराव बाबा यांनी चालू केली। हैबतराव बाबा हे
शिंदेच्या मध्ये सरदार होते, तर ते लष्करी शिस्तीचे असल्यामुळे माऊली बाहेर पडताना शिस्तीमध्ये निघली पाहिजे, म्हणून ज्ञानी यांचा राजा बाहेर ज्यावेळी निघतो तर तो त्याच्या राजासारख्या लव्या जमात असतो. मग अब्दागिरी त्यांच्या जमा असतो. मला सांगा, ही कितवी पिढी आहे तुमची आणि हा कितव्या पिढीचा मान आहे? आमची आज मॅडम 5वी पिढी आहे. आमच्या पंजोबा होते, आजोबा होते, वडील होते आणि आम्ही आता 5वी पिढी आहोत. असं माऊलींच्या पुढे अब्दागिरी करण्याचा आमचा आरू करण्याचा मान आहे. म्हणजे पालखी सोहळ्याबरोबर ही अब्दागिरी पुढेही नेते. ज्ञानी यांचा राजा म्हटलं जातं ज्ञानेश्वर माऊलींना, आणि त्याचबरोबर राजाचा जो तामझाम असतो, जो लवाजमा असतो, त्याचप्रमाणे या लवाजमामध्ये अब्दागिरी सुद्धा असते आणि म्हणून हा अब्दागिरीचा जो मान आहे तो सुद्धा या अरुमाळी कुटुंबियांना सुद्धा मिळालेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नागनाथ कोंडेकरसह हालिमा कुरेशी, IBN लोकमत, आळंदी. आपण बघितलं की जे अब्दागिरी आहे, या अब्दागिरी राजाची जशी पालखी असते त्याच पद्धतीनं माऊलीच्या पालखीचा हा जो काही सोहळा आहे तो बघण्यासाठी संपूर्ण देशभरातून वारकरी जे आहेत हे आळंदीमध्ये दाखल झालेल्या. इंद्रायणीचा काठ जो आहे तो वारकऱ्यांनी फुलून गेलेला आहे. वेगवेगळ्या पारंपरिक लोककला असतील आणि त्याचबरोबर अभंग कीर्तन जी आहेत ही साजरी केली जात आहेत आणि सादर केली जात आहेत इंद्रायणीच्या काठावर. हलिमा कुरेशी आपली करस्पॉन्डंट आपल्या सोबत आहे. हलिमा, आपण बघतोय की लोककलांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर एकंदरीत आपण बघितलं भजनं असतील, कीर्तनं असतील, या माध्यमातून वारकरी जो आहे तो तल्लीन झालेला आपल्याला दिसून येतोय. काय सांगशील? आणि ते अनुभवतो आम्ही या सगळ्या वारीमध्ये. स्वतः पण एक भाग होतोय त्या वारीचा. आपण एक वेगळी दिंडी पाहणार आहोत, जी दिंडी एका स्त्रीने पुढाकार घेऊन सुरू केलेली आहे आणि ती दिंडी अतिशय छानपणे सुरू आहे. आपल्याबरोबर या दिंडीचे वारीकरी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. नेमका काय इतिहास आहे या दिंडीचा? माऊली, काय इतिहास आहे तुमच्या दिंडीचा? एका स्त्रीने पुढाकार घेऊन येणं म्हणजे माऊलींनी स्त्री पुरुष सगळे म्हणजे सगळ्या प्राणी मात्र सगळ्यांना म्हणजे असं आहे की स्त्रिया पुरुष असा भेद नाही, कुठला जाती भेद नाही. यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, ही जी वचन आहे संतांचं वचन, ते प्रत्यक्ष आपल्या दिंडीमध्ये म्हणजे प्रत्यक्षात आचरणात आणलं जातं. स्त्रिया पुरुषांना समान अधिकार आहे. मुळात ही दिंडी, माई दिंडी जी आहे ती चंद्रभागा माई यांनी आरंभ केलेली परंपरा आहे. तुकोबरायचा आणि माऊलीचा पालखी सोहळा ज्यावेळेस एक होता, एकत्रित होता, दोन्हीचा मार्ग पंढरपुरापर्यंत एक होता, तेव्हापासून या दोन्ही दिंड्या आहेत. दोन्ही सोहळे ज्यावेळेस विभक्त झाले त्यावेळेस जगद्गुरू तुकोबरायच्या पालखी सोहळ्यात माई दिंडी चालू आहे अजून सुद्धा. तिथं आपली दिंडी चोपदार चालू होतो गिराम म्हणून, आणि माऊलीच्या पालखी सोहळ्यात 18 नंबर आहे. पुढचा वारसा तुम्ही घेऊन आलेला आहे आणि आपण त्याच्यामुळे म्हणूया की वेगळी आहे ही दिंडी. त्याने एका स्त्रीने सुरू केलेली आहे. मात्र भागवत धर्म असं म्हणतो की स्त्री पुरुष अशी भेदभाव नाहीये, जाती धर्म हा भेदभाव नाहीये, फक्त माणूस एवढंच असतो. धन्यवाद हलिमा, तू दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघितलं की एका दिंडीमध्ये हलिमा आपल्याला घेऊन गेली होती. वारकरी तल्लीन झालेल्या एका महिलेनं पुढाकार घेऊन ही दिंडी सुरू केली आणि खरं तर भागवत धर्मामध्ये महिला आणि पुरुष अशा प्रकारचा कोणताही भेदभाव नाही आहे. फक्त विठुरायाचे भक्त अशा प्रकारची त्या ठिकाणी एक रचना आहे. आणि आपण बघितलं की आता आळंदीमधलं वातावरण काय होतं. भक्तिमय झालेली आहे आळंदी. इंद्रायणी काठ जो आहे तो वारकऱ्यांनी फुलून गेलेला आहे. आता बोलूया देहूमध्ये काय परिस्थिती आहे. वारीमध्ये अनगडशहा बाबांच्या दर्ग्याचं एक विशेष महत्व आहे. इनामदार वाड्यात पहिला मुक्काम केल्यानंतर तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती अनगडशहा बाबांच्या दर्ग्यात ही पालखीचा पहिला विसावा असतो आणि या दर्ग्यामध्ये आरती सुद्धा होते. पुढे पंढरपूरपर्यंत एकात्मतेचा आणि प्रेमाचा संदेश घेऊन तुकोबांची पालखी पुढे जाते. अनगडशहा बाबांच्या दर्ग्यातील आरती हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानलं जातं. भेटीलागी जीवामध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. मात्र ब्रेकवर जाता जाता पाहूया वारीमध्ये तरुणांपासून ते आबालवृद्धांपर्यंत सर्वजण सहभागी झालेत आणि वारीत तरुण कवी अशोक देवमाने यांनी एक कविता सादर केली आहे. पाहूया त्याची. विठ्ठलाच्या येडापायी बाप वारकरी झाला, विठ्ठलाच्या येडापायी बाप वारकरी झाला, जिंदगीच्या चिखलात बाप भारुडी नाचला, जिंदगीच्या चिखलात बाप भारुडी नाचला. विठ्ठलाच्या येडापायी बाप वारकरी झाला, जिंदगीच्या चिखलात बाप भारुडी नाचला. पावसानं सुखावला, पावसानं सुखावला, दिस पेरणीचा आला, पावसानं सुखावला, दिस पेरणीचा आला. ढेकळांच्या वारीमध्ये एक रूप जीव झाला, ढेकळांच्या वारीमध्ये जीव एक रूप झाला. विठ्ठलाच्या येडापायी बाप वारकरी झाला, विठ्ठलाच्या येडापायी बाप वारकरी झाला. सरीवर सरी आल्या,
सरी वर सरी आल्या टाळ मृदंग वाजला, सरी वर सरी आल्या टाळ मृदंग वाजला, आलं बहरून धान जसा अभंग रंगला, आलं बहरून धान जसा अभंग रंगला, विठ्ठलाच्या येडापायी बाप वारकरी झाला, विठ्ठलाच्या येडापायी बाप वारकरी झाला. आपण बघतोय की आळंदीमध्ये लाखांहून अधिक भाविक जे आहेत ते दाखल झालेले आहेत. इंद्रायणीमध्ये स्नान करून भाविक माऊलींच्या दर्शनासाठी जात आहेत. हौस मला मोठी पंढरीला जायची असं म्हणत एका आजींनी विठुरायाला भेटण्याची आस एका गोड अभंगातून व्यक्त केले. पाहूयात काय म्हणतायत आजी. तुळशी तुळशी बाळ पंचामृताचं आळ पाणी घालची काच बोट लावते हळदी कुकाचं सर्ती करा जन्माचं हाती किती पाण्याची कळशी करते तुझी शेवा घडल तवा पापाचं धुते पुण्याला जाते साधू संताला सांगा इंदुबाई तीर्थाला आले होते. हवस मला मोठी पंढरपूरला जायाची ग पंढरपूरला जायाची पंढरपूरला जायाची चंद्रभागेला नायाची चंद्रभागेला नायाची व चंद्रभागेला नायाची वाळवंटी रायाची वाळवंटी रायाची ग वाळवंटी रायाची वाळवंटी रायाची चंद्रभागेला नायाची वाळवंटी रायाची ग चंद्रभागेला नायाची. वारीची बित्तम बातमी आणि प्रत्येक बातमी वारी कुठं आहे मुक्काम कुठं आहे या सगळ्या बातम्या आपण भेटी लागी जीवामध्ये पाहणारच आहोत. आता आज इथंच थांबूया. पहा फक्त IBN.